अध्याय 6. ओम साईराम. श्री गणेशाय नमः. शिर्डीत रामजन्मोत्सवाची सुरुवात. गोपाळ गुंड नावाचे बाबांचे एक भक्त होते. ते मोजणी खात्यात सर्वेअर म्हणून काम करीत असत. बाबांच्या कृपेने त्यांना मुलगा झाला आणि अनेक अडचणीही मार्गी लागल्या. एके दिवशी गोपाळरावांच्या मनात शिर्डीत बाबांच्या नावाने उत्सव करावा असा विचार आला. त्यांनी आपले मनोदय काही मान्यवरांना सांगितले. त्यांनाही ती कल्पना आवडली. मग त्या अनुषंगाने विचारविनिमय झाला. शिर्डीत उत्सव होणार म्हणून सर्वत्र उत्साह संचारला. त्या काळी इंग्रजांचे राज्य असल्यामुळे कोणत्याही प्रकारची यात्रा उत्सव करायचा झाल्यास जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागत असे. म्हणून गावातील ज्येष्ठ मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यास तसे पत्र लिहिले. त्यावेळी कुलकर्णी नावाच्या इसमाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कार्यक्रमात मोडता घालण्याच्या उद्देशाने त्यांचे कान भरले. त्यामुळे अधिकाऱ्याने परवानगी नाकारली. मंडळी निराश झाली. शिर्डीत रामनवमीला काही उत्सव करावा अशी बाबांची इच्छा होती. म्हणून गावकऱ्यांनी पुन्हा प्रयत्न केला. तेव्हा सर्वांचा विचार समजून घेऊन जिल्हाधिकाऱ्याने उत्सवास परवानगी दिली. तेव्हापासून शिर्डीत रामनवमीच्या दिवशी बाबांचा उत्सव होऊ लागला. त्या दिवशी बाबांचे पूजन भजनादी कार्यक्रम असत. बाबांचे दूरवरचे भक्त तेथे येत असत. या उत्सवामध्ये शके 1833 पासून रामनवमी ही साजरी होऊ लागली. शिर्डीत कृष्ण जागेश्वर भीष्म नावाचे एक साई भक्त होते. ते कीर्तनही करायचे. त्या वर्षी उत्सवाच्या आदल्या दिवशी त्यांनी काका महानजी यांना बाबांच्या उत्सवामध्येच रामजन्मोत्सवही साजरा करण्याची आपली इच्छा सांगितली. काकांनीही ती कल्पना आवडली. त्यांनी बाबांची परवानगी घेण्याचे ठरवले. मग ते दोघेही बाबांच्या दर्शनास गेले. त्यांनी आपले मनोगत त्यांना सांगितले आणि रामजन्मावर कीर्तन करण्याची आज्ञा मागितली. बाबांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी बाबा लेंडी बागेत गेले असताना भीष्मादी मंडळींनी उत्सवाच्या मंडपात सजवलेला पाळणा बांधला. कीर्तनाची तयारी केली. सर्व भक्त मंडळी जमली. काका पेटी वाजवण्यास बसले. भीष्म कीर्तनास उभे राहिले. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी एक हार काकांच्या गळ्यात घातला व दुसरा भीष्मांना दिला. रामजन्माचे कीर्तन फारच चांगले रंगले. श्रोत्यांबरोबर बाबाही डोलत होते. पण रामजन्माच्या वेळी उधळलेला गुलाल डोळ्यात जाताच बाबा एकदम संतापले. त्यावेळी बाबांचे उग्र रूप पाहून राधाकृष्णबाई आपण आणलेल्या पाळण्याची दडगत नाही असे वाटले. त्यांनी काकांना पाळणा सोडण्यास सांगितले. ते पाळणा सोडण्यासाठी निघाले. तेव्हा संतापलेले बाबा त्यांच्या अंगावर धावले. काही वेळाने बाबांचा राग शांत झाला. काकांनी त्यांना पाळण्याविषयी विचारले असता ते म्हणाले, हा पाळणा आत्ताच कसा सोडता? उत्सवाची सांगता अजून व्हायची आहे. दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन झाल्यावर सर्व मंडळींना प्रसाद वाटण्यात आला. नंतर बाबांच्या आज्ञेनुसार पाळणा सोडण्यात आला. अशा प्रकारे शिर्डीत रामनवमीच्या दिवशी रामजन्मोत्सव साजरा होऊ लागला. सभा मंडपाचे बांधकाम. शिर्डीत बाबांच्या नावे यात्रा उत्सव सुरू करण्याची गोपाळ गुंडांची इच्छा बाबांच्या कृपेने पूर्ण झाली. त्यानंतर बाबांच्या मशिदीचा जीर्णोद्धार आपणच करावा असे त्यांना वाटत होते. पण बाबांच्या मनात काही वेगळेच होते. त्यांनी मशिदीचे काम नानासाहेब चांदोरकरांना आणि फरशीचे काम काकासाहेब दीक्षितांनी करावे असे वाटत होते. काही दिवसांनी दीक्षितांच्या मनात मशिदी समोरच्या जागेत सभामंडप बांधावा असा विचार आला आणि ते कामाला लागले. त्यावेळी बाबा एक रात्र मशिदीत व एक रात्र सरकारी चावडीत राहत असत. बाबांचा हा नित्यनेम सर्वांना ठाऊक होता. सकाळी बाबा मशिदीतून निघाले की मंडपाच्या कामाला सुरुवात होई. भक्त मंडळी रात्रीचा दिवस करून बांधकाम करीत, पण बाबा मशिदीत आले की ते सर्व बांधकाम पाडून टाकीत. असे अनेकदा झाले. एके दिवशी खांब रोवलेले पाहून बाबा खूप संतापले. त्यांनी तात्या कोतेंची मान धरली व रोवलेला खांब उपटला. मग त्यांनी तात्यांचा फेटा काढून तो पेटवला व जवळच एका खड्ड्यात टाकला. मग 1 रुपयाचे नाणेही त्या खड्ड्यात टाकले. बाबांचे ते उग्र रूप पाहून कोणालाच काही कळेना. भागोजी शिंदे त्यांना समजवण्यासाठी पुढे आले. त्यालाही त्यांनी मारले. माधवराव देशपांडेच्या अंगावरही त्यांनी विटा फेकल्या. थोड्या वेळाने बाबांचा राग शांत झाला. त्यांनी एका दुकानदाराला जाऊन सांगून जरी काठा फेटा मागवला. तो स्वहस्ते तात्याच्या डोक्यास बांधला. त्यांचे हे प्रेमाचे वागणे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. त्यांना बाबांच्या वागण्याचा अर्थच कळेना. त्यानंतर बाबांच्या कृपेने सभामंडपाचे काम पूर्ण झाले. अध्याय 6 समाप्त.